नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा प्रवासी खंड या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण मुंबईजवळ एक ऐतिहासिक वास्तू बघायला जाणार आहोत. पण आज मी एकटा नाही, मोस्टली मी एकटा फिरत असतो. आज एक छोटासा मीटअपसुद्धा यूट्यूबर्सचा मुंबईतील आमचे जे यूट्यूबर्स कम्युनिटीमधले जे सदस्य आहेत ते आम्ही आज एकत्र येणार आहोत आणि त्या ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहोत. तर चला तर आजच्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करूया. हे करतो ना, ठीक आहे, जीपे करतो. हे कर, मोबाईल दे. आता गेटवे ऑफ इंडियावर पोचलो आहे. CST एडिशनवरून बस पकडली आणि एक 15 मिनटं लागले. 12 रुपये तिकीट होती AC बसची, डबल डेकर. त्यांनी आता आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोचलो. गेटवे ऑफ इंडियावरून फेरी करून घारापुरी लेणी बघायला जाणार आहे. फायनली आम्ही घारापुरी बेटावर आलेलो आहे. आता इकडून त्या लेण्याच्या केव्स आहेत ते बघायचे आणि अजून काय ते बघ काय यायचे फिरायला ते बघायचं. आतापर्यंतचा खर्च साधारण दिवसासाठी 200-300 रुपये झाले रिटर्न तिकीट आणि इथे एंट्रीला 5 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आणि पुढे लेणी त्या केव्स तिकडे जाण्यासाठी सुद्धा तिकीट काढायला ती सुद्धा मी सांगितली. या बेटाचे मूळ नाव घारापुरी म्हणजेच गुफांचे शहर असे आहे. 16व्या शतकात जेव्हा पोर्तुगीज येथे आले तेव्हा त्यांना बेटावर हत्तीचे एक प्रचंड मोठे पाषाण शिल्प आढळले. त्यावरून या बेटाचे नाव एलिफंटा ठेवले. तो मूळ हत्ती आता मुंबईच्या जिजामाता उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत ठेवण्यात आला आहे. या गुफांची निर्मिती साधारणपणे 5व्या ते 8व्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असा अंदाज आहे. महायोगी शिव या शिल्पात भगवान शिव एका कमळाच्या आसनावर ध्यानस्थ बसलेले दाखवले आहेत. हे आसन एका कमळाच्या दांड्यावर टिकलेले आहे, ज्याला खाली 2 नागराजांनी धरून ठेवले आहे. नटराज शिव या शिल्पात भगवान शिव नृत्य करताना दाखवले आहेत. मूळ शिल्पात शिव हे अष्टभुजा म्हणजेच 8 हातांचे दाखवले आहेत. या हातांमध्ये विविध मुद्रा आणि शस्त्रे होती, जी विश्वातील वेगवेगळ्या शक्ती दर्शवतात. वीस फूट उंच त्रिमूर्ती शिल्प हे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. यात भगवान शिव यांची 3 रूपे दाखवली आहेत. मित्रांनो, एलिफंटा गुफेमध्ये अशा अनेक अद्भुत पाषाण शिल्पांचा खजिना दडलेला आहे. या प्रत्येक शिल्पाचा इतिहास सांगणं कठीण आहे, कारण इथल्या प्रत्येक दगडात एक वेगळी कथा दडलेली आहे. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष इथे याल तेव्हा 1500 वर्षापूर्वी शिल्पकारांनी फक्त एका छन्नी आणि हातोडीच्या मदतीने या काळ्या पाषाणात जे सौंदर्य जिवंत केले ते पाहून तुम्ही नक्की थक्क व्हाल.
या गुफांमध्ये अप्रतिम वास्तुकला आणि शिल्पकलांमुळे 1987 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले. एलिफंटा केव्स बघून झाल्या. आता आम्ही इथेच वरच्या साईडला एक आणि तिकडे एक तोफ आहे ती बघायला चाललं आहे. थोडंसं म्हणजे तिथून जवळ अर्धा किलोमीटर वर चालत जायचं आहे. जास्त काय लांब नाही, 10-15 मिनटं लागते. ती तोफ बघूया आता जाऊन. एलिफंटामध्ये 7 केव्स आहेत. त्या 7 मधल्या 2 काहीतरी बंद होत्या, 5 बघितल्या आम्ही. आणि आता कॅनन बघायला चाललं वर तोफ. चला तर दाखवू मग. आणि हीच ती कॅनन तोफ ज्यासाठी आपण वर चढून आलो. केवढी मोठी आहे बघा. या एलिफंटा बेटावर एकूण 2 मोठ्या तोफा आहेत, ज्या ब्रिटिश राजवटीच्या काळात 19व्या शतकात येथे तैनात करण्यात आल्या होत्या. त्या काळात मुंबई हे ब्रिटिशांचे एक अतिशय महत्त्वाचे आणि व्यस्त व्यापारी बंदर बनत होते. समुद्रातून येणाऱ्या शत्रूंच्या युद्धनौकांपासून मुंबई बंदराचे आणि अरबी समुद्राचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी या टेकडीवर लष्करी चौकी उभारली होती. हा एक तोफ बघितला. अजून एक तोफ आहे. इथून 3 मिनटं अंतरावर दाखवत आहे. बघूया तो कुठे आहे. तिकडून दिलेलं तर आहे 3 मिनटं अंतर अजून एक तोफ आहे म्हणून. आणि तिकडून काहीतरी JNPT दिसतं. बघूया ते शोधत चाललं आता पुढे. या तोफांच्या अगदी जवळ असलेली ही काळ्या दगडाची बांधलेले वास्तू जी आपण पाहतात, तुमच्यापैकी कोणाला या वास्तूबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्या तिकडून फक्त 2-3 मिनटं वर चालत जातो. लगेच दुसरी कॅननसुद्धा आपल्याला तोफसुद्धा इथे बघायला भेटते. तेवढीच मोठी आहे, दाखवतात तुम्ही. आणि ह्या दुसऱ्या साईडला इथलं गाव. हे बघा, ही दुसरी तोफ. इथे 2 तोफ आहेत. काय काय लोक पहिली बघतात आणि तिकडून पुढे जातात. अजून एक इथे पुढे आहे. या तोफा मजबूत लोखंडी आणि दगडाच्या गोल कड्यावर बसवलेल्या आहेत. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ कोणत्याही दिशेने शत्रूवर मारा करण्यासाठी 360 अंश गोल फिरवता येते.
इतिहास आणि कलेचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी तुम्हाला इथे एकदा तरी नक्की यावं लागेल.